लाडकी बहीण योजनेवरील धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतलाय। मुन्ना महाडिकांना सभेत आलेल्या महिलांचे फोटो पाठवतो, ते काय करतात बघूया असा इशारा त्यांनी दिलाय। धनंजय महाडिक यांचं वक्तव्य चर्चेत होतं। आमच्या सरकारचे 1,500 घेऊन जर मवियाच्या सभेला महिला जात असतील तर त्यांचे फोटो काढा असं धनंजय महाडिक म्हणाले होते। यावर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। आम्हाला नकोत पैसे, आम्हाला नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे। पैसे नकोत, पैसे नकोत, राजकारण करता या पैशाचं। काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे, काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे। फोटो आमच्याकडे द्या, आम्ही व्यवस्था करतो त्यांची। आणि जर लय मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक फॉर्म मध्ये यायचा, बाई तुला नको आहेत ना पैसे, ह्याच्यावर खाली सही कर, लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचे। पैसे बंद, उद्या बंद, आमच्याकडे काही पैसे लय झालेले नाहीत। मुन्ना महाडिक त्यांनी काय सांगितलं की महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला जातील त्यांचे फोटो काढा, कारण पैसे आपल्याकडून घ्यायचे आणि जायचं तिकडे, असं नाही चालणार। एक तर महिलांचा असा फोटो काढणं हा गुन्हा आहे। आणि त्या मुन्नाला सांगतो, इकडे माझ्या माता भगिनी आले, तुला मी फोटो पाठवतो, पण जर एकीच्या जरी केसाला हात लागला तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही, हात जागेवर ठेवणार नाही। माझी उघड त्याला धमकी म्हणा, इशारा म्हणा, काय वाटेल ते। या माता भगिन्यांना तुम्ही काय तुमचे नोकर समजता? 1500 रुपये देऊन तुम्हाला काय त्या नोकर वाटले तुमच्या?